नमस्कार. आज आपण एका अशा सफरीवर निघालो आहोत जिथे आपण कधी महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावू तर कधी थेट अंतराळात झेप घेऊ. चला तर मग या वेगवान आणि रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. हो, याला ज्ञान मेजवानी म्हणायलाच हवं. कारण आपण एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या विषयांची चव घेणार आहोत. यामुळे होतं काय की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधले संबंध जोडायला मदत होते. चला, पहिला घास घेऊया. कुठल्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात ही आपल्या घरापासूनच होते, नाही का? मग चला, आपणही आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊनच या ज्ञान सफरीची सुरुवात करूया. आता बघा, कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी का म्हणतात? कधी विचार केलाय? कारण या नदीवरच्या जलविद्युत प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला जी ऊर्जा मिळाली आहे ना, तिनं लाखो घरं आणि उद्योग उजळून टाकले आहेत. म्हणून तर ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. नद्यांवरून आता वळूया धरणांकडे. गोदावरी नदीवरचं जायकवाडी धरण, ज्याला नाथसागर असंही म्हणतात. हे फक्त एक धरण नाहीये, तर मराठवाड्याच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी एक वरदान आहे. आणि हो, हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचा इतिहास आणि किल्ले यांचं नातं अतूट आहे. आणि हे दोन किल्ले तर स्वराज्याचा पाया आणि शिखरच आहेत. बघा, एका बाजूला आहे शिवनेरी, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि स्वराज्याच्या सूर्योदयाची चाहूल लागली. तर दुसऱ्या बाजूला आहे रायगड, जिथे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला एक सार्वभौमत्व मिळालं. इतिहासासोबतच महाराष्ट्राला एक समृद्ध नैसर्गिक वारसाही लाभला आहे. इथे फक्त 3 उदाहरणं आहेत. कोल्हापूरचं राधानगरी, जे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. सोलापूरचं माळढोक, जे एका दुर्मिळ पक्ष्याचं घर आहे. आणि अहमदनगरचं देऊळगाव, जिथे सुंदर काळविटं मुक्तपणे फिरतात. खरंच, हा निसर्गाचा खजिना आहे आपल्याकडे. महाराष्ट्राने फक्त इतिहासच नाही घडवला, तर सामाजिक क्रांतीतही देशाला दिशा दिली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. हा फक्त एक शैक्षणिक प्रयोग नव्हता, तर स्त्री शिक्षणाच्या आणि सामाजिक समानतेच्या एका मोठ्या लढ्याची ती पहिली पायरी होती. चला, आता कॅमेराचा अँगल थोडा बदलूया. महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या काही क्षणांवर एक नजर टाकूया. ही एक स्लाईड म्हणजे भारताच्या 100 वर्षांच्या प्रवासाची एक छोटीशी झलक आहे. 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र या पहिल्या सिनेमाने भारतीय मनोरंजनाचा पाया रचला. मग 1966 मध्ये इंदिरा गांधींच्या रूपाने भारताला पहिल्या महिला पंतप्रधान मिळाल्या, ज्यांनी राजकारणात एक नवीन पर्व सुरू केलं. आणि 2018 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीने स्थापत्यकलेत भारताचं नाव जगात मोठं केलं. कला, राजकारण, अभियांत्रिकी, प्रत्येक क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. हे आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ते फक्त भारताचे पहिले उपराष्ट्रपती नव्हते, तर एक महान तत्त्वज्ञ आणि शिक्षक होते. म्हणूनच तर त्यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्यांच्या कार्याला हा एक मानाचा मुजरा आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी उभा असलेलं ताजमहल पॅलेस हॉटेल ही फक्त एक इमारत नाहीये. हे भारतीय आदरातिथ्याचं एक प्रतीक आहे आणि देशातलं पहिलं 5 स्टार हॉटेल म्हणून ओळखलं जातं. आजही ते तितक्याच दिमाखात उभं आहे. नकाशांवरून आता आपण माणसाच्या बुद्धीच्या जगात प्रवेश करूया. विज्ञानाच्या विश्वात डोकावून पाहूया, जिथे एका छोट्या कल्पनेतून संपूर्ण जग बदलण्याची ताकद असते. माणसाचा अंतराळापर्यंतचा प्रवास हा एखादा स्वप्नासारखाच आहे, नाही का? सगळ्यात आधी स्पुटनिक 1 या पहिल्या उपग्रहाने अवकाशाचे दरवाजे उघडले. त्यानंतर लायका नावाच्या कुत्रीने प्राण्यांसाठी मार्ग मोकळा केला. आणि मग युरी गॅगारिन यांनी पहिला मानव म्हणून अवकाशात झेप घेतली. विचार करा, काही दशकांमध्येच किती अविश्वसनीय प्रगती झाली. इथे 2 असे शोध आहेत ज्यांनी जग बदललं, पण अगदी वेगवेगळ्या प्रकारे. चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाची कल्पना मांडून माहितीच्या युगाचा पाया रचला. तर दुसरीकडे अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला, ज्याचा उपयोग निर्मिती आणि विध्वंस दोन्हीसाठी झाला. आणि गंमत म्हणजे याच शोधातून मिळालेल्या संपत्तीतून पुढे नोबेल पुरस्कारांची सुरुवात झाली. 33 हा आकडा साधा वाटत असेल, पण तो आपल्या शरीराचा आधार आहे. ही आहे आपल्या पाठीच्या कण्यातील मणक्यांची संख्या. आपल्या शरीरातला एक इंजिनिअरिंगचा चमत्कारच म्हणा ना. आपल्या या ज्ञान मेजवानीच्या शेवटच्या टप्प्यात चला शब्दांच्या दुनियेत प्रवेश करूया, साहित्य आणि त्यामागे असलेल्या महान लेखकांना भेटूया. हा तक्ता म्हणजे
भारतीय साहित्यातील काही रत्नांचा खजिना आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माझी जन्मठेपमधून स्वातंत्र्यलढ्याचं दाहक वास्तव कळतं, तर रवींद्रनाथ टागोरांच्या गोरामधून भारतीय समाजाचं सूक्ष्म चित्रण दिसतं. या प्रत्येक पुस्तकाने विचारांना एक नवी दिशा दिली आहे. मराठी साहित्याचा खजिना तर अथांग आहे. जी. कुलकर्णी, वि. स. खांडेकर आणि प्रकाश नारायण संत यांसारख्या लेखकांनी मराठी वाचकांना समृद्ध केलंय. आणि या सगळ्यांमध्ये ह.ना. आपटे यांचं स्थान खूप विशेष आहे, कारण त्यांना आधुनिक मराठी कादंबरीचे जनक म्हटलं जातं. तर या सफरीचा शेवट एका महत्त्वाच्या विचाराने करूया. ज्ञान हा एक प्रवास आहे, तो कधीच संपत नाही. आशा आहे की या काही क्षणांनी आपल्या मनात काही नवीन प्रश्न नक्कीच निर्माण केले असतील, कारण खरा शोध प्रश्नांमधूनच सुरू होतो. मग सांगा, आपली उत्सुकता आता आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? विचार करत राहा.